पुढची बातमी बघूयात। नागपूरच्या मातीमध्ये जन्मलेला अनाथ मुलगा आज हजारो मैल दूर असलेल्या नेदरलँड्स देशामधील हिमस्टेड या शहराचा महापौर झालाय। फाल्गुन बिनेनडिक असे या व्यक्तीचं नाव आहे। तो आपल्या जन्मदात्री आईचा शोध घेण्यासाठी आणि आपलं मूळ शोधण्यासाठी नागपूरमध्ये आला। 40 वर्षांपूर्वी नागपूरमध्ये फाल्गुन यांचा जन्म झाला होता। मात्र जन्माच्या नंतर त्यांच्या नशिबी अनाथाचं जगणं आलं। रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली आणि फाल्गुनला नागपूरमधल्या एका दत्तकगृहाचा आसरा घ्यावा लागला। त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे दत्तकगृह होतं। त्यावेळेला नेदरलँड्समधल्या एका दाम्पत्यानं या मुलाला कायदेशीररित्या दत्तक घेतलं। आज तोच मुलगा नेदरलँड्स इथल्या हिमस्टेड शहराचा महापौर झालाय। परदेशामध्ये अमाप यश, प्रतिष्ठा आणि ओळख मिळवूनही जन्मदात्या आईची माया आणि जन्मभूमीविषयीची ओढ ही मात्र कमी झाली नाही आणि हीच ओढ त्यांना नागपूरला पुन्हा एकदा घेऊन आली आहे। सध्या फाल्गुन वैद्यकीय नोंदीच्या आधारे आपल्या आईचा शोध घेत आहे। त्याची भेट त्याच्या जन्मदात्री आईसोबत होणार आहे का याकडे लक्ष असेल। अजितदादांच्या विमानामध्ये सुसाईड बॉम्बरचा वापर झाला होता का? विम्यासाठी अपघात घडवून आणला का? व्हीएसआर कंपनीवरती आमदार अमोल मिटकरींना संशय। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या वेळी कायम सोबत असणारा पीए गेला कुठे? बजरंग सोनावणे यांचा सवाल। लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंची भूमिका। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या संदर्भात पवार कुटुंबीय निर्णय घेणार, बजरंग सोनावणे यांनी केलं स्पष्ट। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, दोषींवरती कारवाई करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। 2047 ला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील, सरसंघचालक मोहन भागवत गरजले। 2047 ला अखंड भारत होईल अशी स्वप्न पहा, असाही सल्ला। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून 1.25 वर्ष महापौरपद आणि 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देण्याची ऑफर, सूत्रांची एबीपी माझाला माहिती। अकलूजमध्ये मतदान केंद्रात लहान मुलाला घेऊन जाणं, राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना भोवणार, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश। तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा बडगा। उद्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी, प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण। एबीपी माझावरती पहा अचूक आणि वेगवान निकाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।